बाबा शरद पवारांना छगन भुजबळ भेटले, त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तो वाद सुरू झालाय मराठा आणि ओबीसी याच्यात. त्याच्या शरद पवारांनी लक्ष घालावं असं आव्हान माने केल्याचं बाहेर सांगितलं. बघा त्यांनी काय सांगितलं, त्यांना काय बोलणं झालंय, पवार साहेबांनी त्यांना काय सांगितलं काहीच आपल्याला अधिकृत माहिती नाहीये. तर महाराष्ट्रामध्ये जो जातीय संघर्ष निर्माण झालेला आहे तो थांबवायचे प्रयत्न झाले पाहिजे. ज्यांनी केला असेल त्यांची ती प्रमुख जबाबदारी आहे. ते शासनात असतील, शासनाच्या बाहेर असतील, ही महाराष्ट्राची प्रकृती नव्हे. आपण अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते रस्त्यावर उतरून सुटत नाही. त्यामुळे हे कायदेशीर पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे त्यातून तो प्रश्न सुटेल असा विश्वास ठेवला पाहिजे आपण. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री काय तोडगा काढतायत हे माहिती झाल्यावर मग त्यावर भाष्य करता येईल. पण जातीय सलोखा राखण्याचं काम हे सरकारचं आहे. त्याला सर्वांचं सहकार्य असेल. राज्य शांत राहावं म्हणून आम्ही घेतल्याचं म्हणतात, मात्र गेले अनेक दिवस झालं ते ओबीसीच्या बाजूने किंवा मराठीच्या विरोधात वक्तव्य करून राज्यात तेढ निर्माण करतायत असं वाटत. तर ते काय करतायत हे सगळ्यात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे म्हणून काही माणसं जागा झालेत की आता परिस्थिती निवडली पाहिजे, शांतता झाली पाहिजे. पण शांतता झाली पाहिजे हा प्रश्न, तो आर्थिक प्रश्न, आरक्षणाचा प्रशासकीय प्रश्न आहे, तो रस्त्यावर उतरून तरीही तो साध्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करताना काही आश्वासनं दिलेली आहेत. ते आश्वासनं काय आहेत ती पूर्ण कशी करायची हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. त्याने एकदा तोडगा सादर केल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल. विधान परिषदेत जे काय घडलं त्याची काँग्रेस पक्षातर्फे चौकशी सुरू आहे. त्या घटनेचा सविस्तर अहवाल आमचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेला आहे. त्यानंतर पक्षासाठी जो काही निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल. यामध्ये आता कोणावर काय आरोप करू नका. असं काही जेव्हा ज्यावर त्यांच्यावर कारवाई झाली तर सांगा तुम्ही. त्यामुळं तो अहवाल श्रेष्ठींच्याकडे आहे आणि श्रेष्ठी त्यावर निर्णय घेतील. तो प्रचार झाला की दणदणीत विजय झाला वगैरे असं काही नाही. मुळातच आमच्याकडे 3 उमेदवार निवडून आणण्याकरता मदत जेमतेम होती, कमी होती असं म्हणणार नाही मी, जेमतेम होती. आणि आमची अपेक्षा होती की काही मित्र पक्ष, विशेषतः जयंतरावने ज्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यांच्या विचाराची मतं आहेत, त्यांची मतं मिळाली तर मग विजय होईल अशी अपेक्षा होती. पण मतं जेमतेम होती. आमच्याकडे पर्याय होता की 2च उमेदवार उभा करा, विरोध झाले असते, कुणीच काय बोललं नसतं. तर आम्ही मुद्दाम 3 उमेदवार उभे केले. तिन्ही घटकांना न्याय दिला. परंतु जयंतरावांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना त्यांची मिळाले, आमच्या अपेक्षेप्रमाणे काही मतं फुटली. काही मतांच्यावर आमचा संशय होता. अजूनही ते सुधारतील आणि परत पक्षाकडे येतील असं वाटलं होतं. त्याचा अहवाल श्रेष्ठींच्याकडे गेलेला. आमच्या पक्षात जे घडलंय ते घडायला नको होतं. त्याचा अहवाल श्रेष्ठींच्याकडे गेलेला आहे. माझं स्पष्ट मत आहे की जो चंद्रकांत धांदोरे पराभूत झाले त्यावेळेलाही 7 मतं फुटली होती. त्यावेळेलाच आपण वेळीच कारवाई केली होती. ही कारवाई ही वेळ आलेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.